काय मित्रांनो, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. काय बोलू काही समजत नाही, कधी असा ब्लॉग बनवला नाही. आता मी आलोय बारामतीला बैलगाडा शर्यतीला. बारामतीमध्ये सस्तेवाडी गाव आहे, तिथे शर्यती आहेत. तर मी अड्ड्यामध्ये गेल्यावर सगळ्याचे व्हिडिओ सगळं बनवतो आणि टाकतो. आपल्याला पहिल्यापासून बैलगाड्या शर्यतींची हाऊस. आमच्या आजोबांपासून ही परंपरा चालू आहे बैलगाड्या शर्यतीची. हा आमच्या गावाचं मंदिर आहे, वाऱ्याचा देव. मंदिरात पाय पडल्याशिवाय आम्ही बैल बाहेर नाही काढत. हा आमचा गाडीतला पुढे फिरायला गेलो का रुटीन आमचं चालूच असतं. काकडी, गाजर. कालपासून आलो ना, आता आंघोळी झाल्या. आता मस्त आहे की आराम करतो. काय वाटतं तुम्हाला? चांगला वाटत आहे. काल आलो होतो, इथे वस्ती केली आम्ही. त्यांचे मालक अंकुश शेठ. कालपासून आलो तर फोन. कसं वाटतं तुम्हाला? काय नाही, इलेक्शनला उभा राहिलाय का वाटते. अजून रोनक शेठ, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतंय. आता आपण बारामतीमध्ये आले, मुंबईसारखं ट्रॅव्हल करून आपण बारामतीमध्ये आलो. आणि चांगलं एक मैदान आहे मुंबईसारखं, बिंजोर मैदान आहे सस्तेवाडीमध्ये. आणि रात्री आम्ही आलो, मस्त वाटते आणि खूप छान वाटते बारामतीमध्ये. आणि आम्ही राहिलेलो आहे, ते पण एरिया पण चांगली आहे. आता आम्ही अड्ड्यात पोचलो. बैल उतरवले. शाल म्हणजे बैलगाडा शर्यतीची शान आहे. सोन्या काढलाय बघा. पब्लिक बघा किती आहे मैदानात. सोनारपाडचा सोन्या पण निघला बघा, त्याची पण जमली शान. तर आपली पण जमली बच्चाची शिवाची. याच गटात होतं दाखवलं तुम्हाला. डायरेक्ट सुट्टीला आहे ना, सुट्टी उशी नंतर सुटतात समजला सुट्टीची आहे. कृष्णा शेठ हा भंगार पाड्याचा.
बघा आता शर्यत जिंकले तर शर्यत जिंकल्यावर तुला जल्लोष कसा असते बघा. सातारा साईडला कसं बेंजेंज असतात ना त्यांच्या मुलं, तर आपल्याकडे एवढं नसतंय मुंबईला. अंकुश बदलापूर यांचा शिवा, जयेश पाटील सोनारपाडा यांचा सोन्या 50-50, पंढरी शेठ फडके विगर यांचा बादल